नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे। या दोन चलातील रेषीय समीकरणामधील आज आपण एक उदाहरण पाहणार आहोत। उदाहरण आहे पहा, एक सामायिक समीकरण सोडवा। आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे। समीकरण काय दिले पहा, x अधिक y बरोबर 6, दुसरं समीकरण दिले x वजा y बरोबर 4। असे आपला दोन चलातील दोन रेषीय समीकरण दिलेले आहेत। ही दोन चलातील दोन रेषीय समीकरण आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे। म्हणजेच काय करायचंय तर या समीकरणामध्ये असणाऱ्या दोन्ही चलांच्या किमती काढायच्या आहेत। चलांच्या किमती म्हणजेच त्या उकली आपल्याला काढायच्या आहेत। त्यात पहिलं समीकरण दिले पहा, x अधिक y बरोबर 6, याला समीकरण नंबर 1। पहिल्यांदा आपण समीकरण बघायचंय की समीकरणामधली दोन्ही चल डाव्या बाजूला असली पाहिजेत आणि स्थिर पद उजव्या बाजूला असलं पाहिजे। पहिल्या समीकरणामध्ये बघा, x आणि y ही दोन्ही चल डाव्या बाजूला आहेत आणि स्थिर पद आहे उजव्या बाजूला। तसंच दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा दोन्ही चल डाव्या बाजूला आहेत आणि स्थिर पद उजव्या बाजूला आहे। समजा स्थिर पद डाव्या बाजूला असेल तर त्याची बाजू बदलायची आहे। बाजू बदलताना आपल्याला त्याची विरुद्ध क्रिया करायची आहे। आता इथं दुसरं समीकरण दिलंय पहा, x वजा y बरोबर 4, हे समीकरण नंबर 2 आहे। आता आपला हे एक सामायिक समीकरण सोडवायचे म्हणजे याच्या उकली काढायचे, म्हणजेच x आणि y या चलाच्या किमती काढायचे। मग चलाच्या किमती काढताना आपल्याला या दोन चलापैकी एक चलाचं निरसन करायचं आहे। एक चलाचं निरसन केलं की दुसऱ्या चलाची किंमत मिळेल आणि त्या दुसऱ्या चलाची किंमत आपण एक किंवा दोन समीकरणामध्ये ठेवलं की राहिलेल्या समीकरण चलाची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल। मग आता पहा, x या चलाचा सहगुणक आहे 1, दुसऱ्या समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक आहे 1। आता पहिल्या समीकरणामध्ये y च्या चलाचा सहगुणक आहे 1 आणि y चा सहगुणक 1 आहे। म्हणजे या ठिकाणी दोन्ही चलाचे सहगुणक समान आहेत। म्हणजे आपले या ठिकाणी कुठल्याही चलाचं निरसन करू शकतो आपण। पण आपण x चं निरसन करायचं असेल तर दोघांची चिन्ह अधिक अधिक आहेत, म्हणजेच x चं निरसन होणार नाही। y चं बघा चिन्ह काय, y चं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्यामध्ये y चं चिन्ह वजा आहे, म्हणजे दोघांची वजाबाकी होईल, म्हणजेच y या चलाचं निरसन होईल। म्हणजे y या ठिकाणी आपल्याला या समीकरणामधून जाईल, म्हणजेच आपल्याला x या चलाची किंमत मिळेल। पण केव्हा, या दोन समीकरणांची आपण बेरीज केल्यानंतर। म्हणून आपण या ठिकाणी लिहायचंय समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाची आपल्याला बेरीज करायची आहे। म्हणून परत समीकरण मांडायचे, x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4, त्याच्या खाली आडवी रेषा, बेरीज करायची म्हणून अधिक चिन्ह। आता x चं चिन्ह अधिक आहे, या x चं चिन्ह अधिक आहे, अधिक अधिक यांची बेरीज होईल। x या चलाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे, x या चलाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1 आणि 1 यांची बेरीज मिळेल 2 आणि चल आहे तसंच x। काही विद्यार्थी काय करतात, 2 ही संख्या म्हणतात आणि चल मांडत नाहीत, उदाहरण त्या ठिकाणी चुकतंय। आता पहा, y या चलाचा सहगुणक आहे 1, या y या चलाचा सहगुणक 1 आहे, काहीच नाही म्हणजे याचं अधिक चिन्ह, याचं वजा चिन्ह, 1 मधून 1 गेले 0, म्हणजे y ला y या ठिकाणी जाईल, त्याचं निरसन होईल। बरोबर 6 चं चिन्ह अधिक आहे, 4 चं चिन्ह अधिक आहे, म्हणून 6 आणि 4 यांची बेरीज मिळेल 10। आता आपला या y चं निरसन झालेलं आहे, x या चलाची किंमत मिळेल। x डाव्या बाजूला आहे, त्याच बाजूला 2 पण आहे, 2 आणि x च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे, 2 ची बाजू बदलल्यानंतर गुणिलेचं भागिले होईल, म्हणून x बरोबर 10 भागिले 2। आता या ठिकाणी 2 ने 10 ला भाग जाईल, तो घालवायचा आहे, बे 1 बे, बे 5 10। अशा प्रकारे x ची किंमत मिळेल आपला 5। आपण या एक सामायिक समीकरणामध्ये x या चलाची किंमत काढलेली आहे, ती मिळाली 5। आता आपला दुसऱ्या चलाची किंमत काढायची आहे, ते दुसरे चल आपल्या समीकरणामध्ये आहे y। आता ही x या चलाची किंमत आपण पहिल्या किंवा दुसऱ्या दोन्ही पैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवलं तर y ची किंमत सारखीच येणार आहे। 1 मध्ये ठेवलं तीच येणार आहे, 2 मध्ये ठेवलं तीच। मग आपण ही किंमत x या चलाची 1 मध्ये ठेवू, म्हणून परत खाली आपल्याला लिहायचंय, म्हणून x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। म्हणजे आपल्याला ज्या चलाची किंमत काढली ती आपल्याला या समीकरण 1 मध्ये ठेवायचे। परत एक समीकरण आहे तसं म्हणायचंय, x अधिक y बरोबर 6, याच्यामध्ये आपल्याला x या चलाची किंमत काढली आपण 5, ती ठेवू। या ठिकाणी 5
अधिक y बरोबर 6. आता आपलं y या चलाची किंमत काढायची आहे. y डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला अजून 5 पण आहे. 5चं चिन्ह अधिक आहे, बाजू बदलल्यानंतर ते वजा होईल. म्हणून डावीकडे y आहे तसंच बरोबर 6 वजा 5. अशा प्रकारे आपल्याला y च्या चलाची किंमत काढण्यासाठी 6चं चिन्ह अधिक आहे, 5चं चिन्ह वजा आहे, भिन्न चिन्हांची वजाबाकी मिळेल. म्हणून y बरोबर यांची वजाबाकी मिळेल 1, मोठ्या पदाला चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक मिळेल. अशा प्रकारे आपण हे एक सामायिक समीकरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. या एक सामायिक समीकरणामध्ये x या चलाची किंमत मिळालेली आहे 5 आणि y या चलाची किंमत मिळाली 1. म्हणून आपण शेवटी लिहू शकतो या ठिकाणी की म्हणून x स्वल्पविराम y बरोबर x ची किंमत आहे 5, स्वल्पविराम y ची किंमत 1 ही उकल आहे. अशा प्रकारे आपण या समीकरणाची उकल काढलेले. एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणजेच त्याची उकल करायची होती, ती काढलेले. x आणि y या चलाच्या किमती काढलेले. हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्काला विचारतात. धन्यवाद.